नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. 7 तारखेला आपल्या सातारा जिल्ह्याचं मतदान झालं आणि सातारा जिल्ह्याची जी काही उमेदवारी आहे किंवा तिथली जी जागा आहे ही फार महत्त्वाची आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांचा 40 वर्षांचा 40-35 काय असेल ती वर्ष बालेकिल्ला सातारा आहे आणि त्यात शरद पवारांच्या समोर एक असा माणूस उभा आहे जो माणूस थेट छत्रपतींचे शिवछत्रपतींचे 13वे वंशज म्हणून आहे आणि त्यांना भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिले. आता मी एवढ्या सायलेंटपणे अगदी एवढ्या मोठ्या ट्रेलर किंवा असतो ना थ्रिलरपणे तुम्हाला सांगतोय, तसा थ्रिलर पण आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये. आता उदयन महाराज हरणार की जिंकणार अनेक जण याच्यावर प्रश्न उभे करतात. कारण सगळ्यात महत्त्वाची जागा भारतीय जनता पार्टीसाठी महायुतीसाठी म्हणून उदयनराजेंची आहे आणि त्याच दुसऱ्या बाजूला शरद पवारांची जागा देखील तितकीच महत्त्वाची आहे आणि राष्ट्रवादीच्या प्रतिष्ठेची आहे. म्हणजे शरदचंद्र पवार साहेब यांच्या पार्टीच्या फार ते महत्त्वाचे. आता ते राष्ट्रवादी कारण फुटलंय ते सगळं, त्याच्यामुळे ते बोलताना तुतारी या चिन्हासाठी ती जागा फार महत्त्वाची. जर असं एक थोडक्यात आपण बोलूया गोष्टींविषयी की उदयनराजे जिंकतील का पडतील याविषयी अनेक जण लोक मतं लावतात. कारण सगळ्यात महत्त्वाची आणि काटेकी टक्कर तिथं होणार आहे. आता उदयनराजेंकडे कुठल्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्यांच्याविषयी आपण आधी चर्चा करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उदयनराजे हे तिथले 2 वेळेचे खासदार आहेत, त्यामुळे तिथला त्यांच्या मतदारसंघाचा त्यांना चांगला अभ्यास आहे. तिथल्या लोकांशी त्यांचं मला असं वाटतं चांगलं एक कनेक्ट आहेत आणि या सगळ्या गोष्टी असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते ज्या वेळेला 2 वेळा खासदार होते तेव्हा ते शरदचंद्र पवार यांच्या सोबतचे खासदार होते, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं पवार साहेबांच्या खेळ्या किंवा पवार साहेबांचं राजकारण हे उदयनराजे चांगलं जाणून आहेत. त्यांना त्यांच्याविषयी चांगली माहिती आहे आणि त्याच्यामुळं का होईना उदयनराजेंना माहिती आहे की बाबा आता पवारांच्या पुढे आपल्याला काय काय करावं लागेल, काय काय कशी रणनीती आखावी लागेल ती त्यांनी आखलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची आणि दुसरी गोष्ट म्हणजे महायुतीची ताकद. महायुतीची म्हणजे कोणाची? नरेंद्र मोदींची ताकद ही सातारा जिल्ह्यामध्ये तशा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आता सध्या तरी पाहायला मिळते. थोड्याशा प्रकारे शरद पवार आता सातारा जिल्ह्यामध्ये थोडे हलके व्हायला लागलेत, ढिल्ले व्हायला लागलेत. त्याचं कारण म्हणजे साताऱ्यातले 6च्या 6 आमदार हे महायुतीचे आहेत आणि महायुतीचे असल्यामुळं तिथं सगळ्यात मोठी ताकद उदयनराजेंना भेटणार आहे. कारण आमदारांची मतं देखील ग्रामीण खेड्यामध्ये असतं काय की आमदार साहेब बोलतील त्या मार्गाने आम्ही चालू किंवा आमचे नेते आम्हाला सांगतील त्या मार्गाने आम्ही चालू. तिकडच्या लोकांना तसलं काही घेणं देणं नसतं की काम कोण करणार आहे किंवा काय कसं काय होणार आहे पुढचं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या 6 आमदारांची ताकद उदयनराजेंना भेटेल. आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे आहेत किंवा त्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातले. त्याच्यामुळे तिथला एक मोठी ताकद किंवा शिंदेंना मानणारा जो एक गट आहे तो गट देखील उदयनराजेंना मतदान करेल आणि त्याची एक मोठी ताकद उदयनराजेंना तिथे मिळेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि निगेटिव्ह गोष्ट म्हणजे जी आपण सर्वांनी पाहिले ती म्हणजे मराठ्यांचं आरक्षण. आता मराठा समाज हा जास्त करून कोणाकडे अपेक्षा ठेवेल? आपल्या राजाकडे. आता राजा कोण? छत्रपती उदयनराजे भोसले. या सगळ्या गोष्टी होत असताना जरांगे पाटील, मराठा समाज आणि त्यांच्या विरोधात इकडे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे किंवा ही सगळी भारतीय जनता पार्टीची लोक किंवा महायुती असं काहीतरी राज्याचं त्या राजकारणाचं सगळं समीकरण आरक्षणाचं झालंय. त्याच्यामुळं नक्कीच मराठा समाजाच्या रोषाचा फटका उदयनराजेंना तिथं भेटेल, नक्की भेटेल. दुसऱ्या बाजूला शशिकांत शिंदे उभे आहेत. आता शशिकांत शिंदे तिथले स्थानिक आहेत साताऱ्याच्या राजकारणातले, त्यांना साताऱ्याचं राजकारण काही नवीन नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शशिकांत शिंदेंनी मराठा आरक्षणाला चांगला पाठिंबा दर्शवला म्हणण्यापेक्षा जेव्हा मराठ्यांचा मोर्चा हा आता जरांगे पाटील जेव्हा इथं वाशीला आले होते, नवी मुंबईला आले होते, तेव्हा APMC मध्ये पूर्णपणे जेवणाची व्यवस्था शशिकांत शिंदेंनी केली होती. त्याच्यामुळे एक चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मराठा समाजामध्ये त्यांच्याविषयी गेला आणि नक्कीच मराठा समाजाची अर्ध्यापेक्षा जास्त मतं ही शशिकांत शिंदे घेतील. आता शशिकांत शिंदेंना मराठ्यांची जर अर्ध्यापेक्षा जास्त मतं मिळणार असतील तर एक लक्षात घ्या, सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान हे मराठा समाजाचं आहे आणि त्याच्यामुळं एक काटेकी टक्कर किंवा शशिकांत शिंदेंना देखील एक मोठ्या प्रमाणातलं मतदान सातारा जिल्ह्यामध्ये झालंय किंवा झालं असेल असं मी तरी गृहीत धरतो. त्या मानानं उदयनराजे या एका फॅक्टरमध्ये कुठंतरी आपल्याला ढासळताना दिसतात. दुसरी गोष्ट आणि फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुस्लिम मतं. आता हा विषय फार महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला अनेकांना या गोष्टी विषयी जास्त बोललं की तुम्हाला राग येतो, पण मुस्लिम लोक हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांनाच मतदान करतात. तुम्ही त्यांचे पाय जरी धुवून पेले ना
तरी ते या महायुतीला मतदान करणार नाही. हा शब्द आहे माझा. तुम्हाला एखादा दुसरा सच्चा मुसलमान असेल ना, तोच मतदान करेल, किंवा जो एखादा वैयक्तिक रिलेशनशिप किंवा नात्याने एखाद्या उमेदवाराशी बांधलेला असेल तोच तिथे मतदान करेल. पण इतर कोणताही मुसलमान या महायुतीला मतदान करणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याच्यामुळं सातारा जिल्ह्यातलं संपूर्ण मतदान मुस्लिमांचं हे सगळं मतदान शशिकांत शिंदेंना पडेल, राष्ट्रवादीला पडेल. त्याच्यामुळं सगळ्यात मोठी ताकद तिथं राष्ट्रवादीची वाढणार आहे, म्हणजे शरद पवार गटाची वाढणार आहे किंवा शशिकांत शिंदेची वाढणार आहे. त्याच्यामुळे इकडे उदयनराजेंना त्याच्या अडचणींना फार मोठ्या प्रमाणामध्ये सामोरं जावं लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की तरुण, आता यावर्षी तरुणांचं फार मोठं मतदान, किंवा मी सांगतो तुम्हाला देशाचं राजकारण बदलू शकेल एवढं मोठं मतदान तरुणांचं होणार आहे. तर साताऱ्यातल्या तरुणांना काय वाटतं? साताऱ्यातल्या तरुणांचा एक रोष आहे की साताऱ्यामध्ये तिथे उद्योगधंदे इथले राजकारणी, स्थानिक राजकारणी निर्माण करू शकले नाहीत, किंवा तिथले जे खासदार होते, म्हणजे उदयनराजे 2-3 वेळा खासदार होते, ते करू शकले नाहीत. पण इकडे उदयनराजे असे म्हणतायत की शरद पवारांनी कधीच साताऱ्याचा कधी विचारच केला नाही. यांना नुसतं खासदार ठेवलं नावासाठी. जेवढाही निधी येईल तेवढा पुणे, बारामती या सगळ्या त्यांच्या भागामध्ये घेऊन गेले. साताऱ्याला मात्र तिथे वंचित ठेवलं. त्याच्यामुळे याचा फटका उदयनराजेंना बसणार नाही, कारण त्यांची चुकी नाहीये. आज जर ते महायुतीला पहिल्यांदा सामोरे जात आहेत आणि जर पहिल्यांदा ते खासदार होत आहेत, किंवा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत की बाबा इथं मी MIDC आणेन, नोकऱ्या आणेन, किंवा सगळ्या गोष्टी तरुणांसाठी करेन, तर कदाचित तरुणांनी देखील त्यांना मतदान केलं असावं. कारण त्यांच्याकडून आता महायुतीकडून अपेक्षा आहेत, नरेंद्र मोदींकडून अपेक्षा आहेत. त्यासाठी इकडं त्यांचं एक पॉझिटिव्ह पार्ट आपल्याला पाहायला मिळेल. पण ही टक्कर सांगता येत नाही. साताऱ्याचं राजकारण किंवा साताऱ्यातली सध्याची होणारी जी निवडणूक आहे ही मला असं वाटतं अगदी समसमान होईल. अगदी थोड्या फरकानं जर कोणी जिंकेल तर ते उदयनराजे कदाचित जिंकतील, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. जर महायुतीची चांगली आणि मोठी ताकद त्यांना मिळाली असेल या मतदानामध्ये तर नक्कीच उदयनराजे जिंकतील. पण जर संपूर्ण मराठा समाजाने जर उदयनराजेंवरती किंवा महायुतीवरती रोष दाखवला असेल तर निश्चितच शशिकांत शिंदे निवडून येताना आपल्याला दिसतील. त्याच्यामुळे ही जी 4 जूनला जो काय रिझल्ट लागेल त्याच्यामध्ये पाहणं फार महत्त्वाचं आहे. पण माझं वैयक्तिक मत आहे की उदयनराजे चांगल्या फरकाने जिंकतील, असं माझं वैयक्तिक तरी मत आहे. कारण महायुतीचं मतदान हे सगळ्यात मोठं मतदान या देशामध्ये सध्या तरी आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये देखील आहे. त्यामुळे त्यांचा जिंकण्याचा मार्ग तसा सोपा आहे. पण जर मराठा समाजाचा रोष असेल तर मात्र काही सांगू शकत नाही. बघूया, आपण काय लगेच या सगळ्या गोष्टींवरती ठोकताळे देण्यात काही अर्थ नाही. 4 जूनला आपल्याला समजेल. पण ह्या सगळ्या गोष्टी साताऱ्याच्या राजकारणातल्या होत्या, त्या मी तुम्हाला सांगितल्या. काय वाटतं तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल मला आवर्जून कळवा.